न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रेती माफियांवर अंकुश लावण्याकरिता आणि अवैध स्वरूपात मोठ्या प्रमाणावर नदीतून होणारा रेतीचा उपसा यावर प्रतिबंध घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे नवीन रेती धोरण आणले। मात्र धोरणाची अंमलबजावणी सुरू होताच मुख्य उद्देशाला हरताळ फासले। नवीन रेतीघाट धोरणानुसार रेतीघाट तयार केले, मात्र सरकारी रेतीघाटावर सर्व नियम धाब्यावर बसवून रेतीचे अवैधरित्या उत्खनन होते। नाशिकच्या चेहडी पंपिंग स्टेशन येथे दारणा नदीतून शासनाने ठेकेदाराला नेमून दिलेल्या नियमानुसार दारणा नदीतून रेती उत्खनन करून डेपोपर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे। मात्र चेहडी पंपिंग स्टेशन दारणा नदीतून शासनाने नेमून दिलेल्या घाटातून अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून येथील ठेकेदारांनी चेहडी पंपिंग स्टेशन घाटावर शासकीय नियम धाब्यावर बसवत रेती चोरी सुरू केली असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केलाय। दारणा नदीपात्रात राजरोसपणे फोकलेन लावून नदीपात्रात बोटी सोडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन चालू आहे। ही सर्व बाब गावकऱ्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। नाशिक जिल्हाधिकारी तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले। लवकरात लवकर हा रेतीघाट बंद करण्यात यावा अशी मागणी आता गावकरी करतायत। चेडी शिवारामध्ये चेडी दारणा नदी पात्रामध्ये या ठिकाणी एक 15-20 दिवसापासून काही ठेकेदार त्यांचं म्हणणं असं होतं का आम्हाला शासनाची परवानगी आहे गाळ मिश्रित वाळू काढण्याची, परंतु ज्या ठिकाणी ते वाळू काढताय अतिशय NHIचा नॅशनल हायवेचा जो पूल आहे त्याला खेटून ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाळूचा उपसा चालू आहे। जसं काही शासनाच्या आशीर्वादाने 2 नंबरचा धंदा चालू आहे असं प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। आणि वाळू काढत असताना आजूबाजूचे जे शेतकरी ते शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यांच्या जागेचं नुकसान होते। त्या ठिकाणी मोठे खड्डे होत आहे, एक 60-60, 50-50-60 फुटाचे मोठे खड्डे झाले। आणि नाशिक रोडच्या शहराला लगत असलेला चेडी परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये शहरातल्या अनेक युवकांचा अनेक लोकांचा वावर असतो आणि मोठमोठे खड्डे झाल्यामुळे निश्चित कोणाच्या लोकांच्या मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो। आणि नाशिक रोडचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असेल, देवीचा विसर्जनाचा कार्यक्रम असेल, संपूर्ण नाशिक रोड शहर या ठिकाणी चेडी दारणा नदी तीरी येत असतं आणि मोठ्या प्रमाणात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे होतील, लोकांचे जीव जातील आणि त्वरित हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी म्हणून त्यांना पण भेटलो, ज्यांच्या आदेशाने हा प्रकार चालू आहे त्यांना सांगितलं, परंतु ते म्हणले संबंधितांवर आम्ही काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरेच नियम अटी आहे त्यांच्या 15-20, एकही नियम 8 फॉलो होत नाही आहे। त्यांच्या नियम अटीनुसार वाळू ही डेपोत गेली पाहिजे, त्या ठिकाणी CCTV लागला पाहिजे, शासनाचे त्या ठिकाणी लोक असले पाहिजे, 6 टायरची गाडी पाहिजे, असं कुठलाही प्रकार नाही। 10 टायर गाडीमध्ये सर्रास वाळून येते, डेपोवर एखादी गाडी नेते, बाकीच्या 5-25 गाड्या बाहेर दुसरीकडे कुठे साईडवर खाली करतात। म्हणजे अतिशय मी पहिलंच बोललो का शासनाच्या आदेशाने 2 नंबरचा प्रकार, 2 नंबर धंद्याचा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे, तो त्वरित थांबला पाहिजे। तो जर थांबला नाही, चेडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याचा परिणाम हा शासनाला भोगायला लागेल। न्यूज इंडिया मराठीसाठी अश्विनी पुरी, नाशिक।